आज मी तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण कसं करावं हे शिकविणारी एक मराठी अत्यंत प्रेरणादायी कथा सांगणार आहे. एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरूंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरूंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा गुरूंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य आरसा म्हणजेच दर्पण असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रकट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदित झाला. हा आरसा खरंच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरूंसमोर हा आरसा धरला व गुरूंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला. आणि गुरूंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला, कारण तो आरसा गुरूंच्या अंतःकरणात मोह, अहंकार, क्रोध आदी विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुःख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला, त्यांच्या मनातही विकार आहेतच. ते सुद्धा मानवी विकारांपासून अजून सुटलेले नाहीत. याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरूंना काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाही. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काहीतरी दुर्गुण दिसले. शेवटी ह्या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरूंकडे धावला. गुरूंपाशी जाऊन तो म्हणाला, गुरुदेव, मी आपण दिलेल्या ह्या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतःकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहेतच. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दुःखी झालो आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. गुरूंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य, त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदी दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले, वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता. पण तू दुसऱ्याचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास. अरे, याच वेळेत जर तू स्वतःचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तू एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते, जे तुला शिकता आले नाही. तात्पर्य हेच की आपण नेहमीच दुसऱ्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो, पण आपल्यातील दुर्गुणावर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच. रामकृष्ण हरी.